येरवाडा परिसरातील तारकेश्वर पुलाच्या आतील बाजूस असलेल्या मुख्य मोठ्या व्यासाच्या पाणीपुरवठा पाईपलाईनला मोठी गळती लागल्याने लाखो लिटर शुद्ध पिण्याचे पाणी वाया जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। आज सकाळी मॉर्निंग वॉक दरम्यान सामाजिक कार्यकर्ते गणेश घाईमुक्ते व विशाल शेलार यांच्या निदर्शनास ही बाब आली। मिळालेल्या माहितीनुसार ही समस्या नवीन नसून याबाबत नोव्हेंबर 2025 मध्येही संबंधित प्रशासनाला लेखी पत्रव्यवहार करून माहिती देण्यात आली होती, मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे। एकीकडे पुणे शहरातील अनेक भागात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हजारो गॅलन पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। मुख्य मागण्या: पाणी गळती तात्काळ युद्धपातळीवर दुरुस्त करण्यात यावी। नोव्हेंबर 2025 पासून तक्रार असूनही दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर दंडात्मक व कडक प्रशासकीय कारवाई करण्यात यावी। पाण्याचा अपव्यय रोखा, दोषींवर कारवाई करा। नागरिकांनीही प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे।